दोंडाईचा पोलिसांची झटपट कारवाई, मंदिरातील दानपेटी चोरीचा 24 तासात उलगडा। शिंदखेडा तालुक्यातील जुने कोळदे येथील वर्णेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम व सोन्याच्या वस्तू चोरीस नेणारे आरोपीस दोंडाईच्या पोलीस स्टेशनच्या डीबी पथकानं अवघ्या 24 तासात अटक करून मुद्देमाल जप्त केला। याबाबत फिर्यादी हरसिंग गुलाबसिंग गिरासे वय 55, व्यवसाय शेती, राहणार जुने कोळदे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 20 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 7 ते 21 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे 5च्या दरम्यान अज्ञात इसमानं मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम, सोन्याचे दागिने चोरून नेले होते। या प्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल आहे। गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेत पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे यांनी मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांचा शोध घेण्याचे आदेश दिले। त्यानुसार डीबी पथकाचे पोलीस सब इन्स्पेक्टर इम्रान खान, पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र गिरासे, पोलीस कॉन्स्टेबल हिरालाल सूर्यवंशी, पोलीस शिपाई प्रवीण निकुंबे व पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेश मंगळे यांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली। तपासादरम्यान साहूर शिवारातील नानाभाऊ प्रतापसिंग गिरासे यांच्या ऊसाच्या शेतात संशयित इसम आढळून आला। तो मूक असल्यानं त्याचा चुलत भाऊ राजेश ठुनक्या पवार वय 45 याच्या माध्यमातून चौकशी करण्यात आली। चौकशीत आरोपी मुक्या कांतीलाल पवार वय 40, व्यवसाय मजुरी, राहणार अजनाळे, तालुका जिल्हा धुळे यांनी गुन्ह्याची कबुली दिली। आरोपीकडून ऊसतोडीच्या शेतातील झोपडपट्टीतून 23,050 रुपये रोख रक्कम, सोन्याचे दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे यांच्या नेतृत्वात डीबी पथकाने केली। पुढील तपास ओसई इम्रान खान करत आहे। तू चोरी केली का? चोरी तू केली का? हे कोणी आणलंय? तूने आणलंय? मग इथं कस काय आले हे पैसे? कस काय आले पैसे? कस काय आले हे पैसे? कस काय आले? तू चोरी केली का? तू चोरी केली का? नाही, मग कस काय आले पैसे इथं? अजून एक दुसरा सोबत तुझ्या सोबत होतो, कोण आहे? कुठे तो कुठे? तो एक कुठे गेला? कुठे गेला? कोण तो? ओळखतो का तू त्याला? हे नको रे, मारू नको। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जगन ठाकरे, शहादा, दोंडाईचा।